Okay. So we'll start with the introduction to soft skills. I think we have seen the slides in the previous lectures also, but here are some more explanation and more skills are to be introduced. You can see in the slide over here what items are given or what a set of skills are introduced here: experience, ability, growth, advanced training, knowledge, then learning, competence, training, again experience. So it is in a continuous process. And what are the uses, or what are the, what we can say, the uses of soft skills that are also mentioned in my video background? You can see. So it is a rotational view. तो एक तुम्हाला रोटेशनल व्ह्यू दिसेल त्याच्यामध्ये. आणि यात इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. ती एक निरंतर चालणारी क्रिया आहे किंवा निरंतर चालणारी ती प्रक्रिया आहे. आणि आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. वी आर ऑलवेज we have always something new to learn. So what you can see in this picture, your right brain, your left brain. तुमच्या जो उजवा मेंदू आहे तो काय आणि कशा स्वरूपाचं कार्य करतो आणि तुमचा डावा मेंदू हा काय आणि कशा स्वरूपाचं कार्य करतो, तर हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस, द स्ट्रक्चर ऑफ युअर ब्रेन, the left part of the brain and the right part of the brain. बघा, तुमचं हे तुम्हाला माहित असेल की तुमचं शरीराचं जे लोकोमोशन आहे किंवा त्याचं जे काही कंट्रोलिंग आहे तो ब्रेन करत असतो. दॅट इज द मास्टर ऑफ युअर बॉडी. अँड युअर लेफ्ट ब्रेन कंट्रोल्स युअर राईट साइड ऑफ युअर बॉडी. बघा, आणि तुमचा जो राईट ब्रेन आहे तो तुमचा जो काही लेफ्ट साइड आहे तर ती काय केली जाते, त्याने कंट्रोल केली जाते. पण याच्याही पुढे जाऊन बियॉन्ड दॅट यू मस्ट नो दॅट वॉट एव्हर इज लॉजिकल थिंकिंग और एनालिसिस और मॅथमॅटिकल थिंकिंग, कॅल्क्युलेशन्स, दॅट इज डन विथ युअर लेफ्ट ब्रेन. बघा, तुमच्या डाव्या मेंदूला काय केलं जातं तर ते त्या प्रकारच्या क्रिया केल्या जातात. याच्या विरुद्ध जे काही म्युझिक, त्यानंतर म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग असेल, स्केच असेल, पेंटिंग असेल, ड्रॉइंग असेल, म्युझिक असेल, पोएट्री असेल, परफॉर्मन्स असेल, नाटक असेल, वगैरे वगैरे, हे सगळं काम काय आहे तर तुमच्या उजव्या मेंदूचं आहे. बघा, हे तुम्हाला पटतंय का? Are you getting this or not? Hello? Are you getting this or not? आवाज व्यवस्थित येतोय का माझा? आर यू गेटिंग माय व्हॉइस? सर येतोय. येतोय ना? हा, तेच म्हणजे कसं होतं की मध्येच आवाज ब्रेक होत नाही ना? नाही. So you can see in this visual that hard skills versus soft skills. तुम्हाला हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल या दोन्हीतला फरक मी मागील तासाला सांगितला होता. So what do you mean by hard skills? So the skills that are technical and as an essential part of your any doing, any official work or any task, that is hard skill. And how do you perform the task or job, how you do your job, how you do something, that is your the soft skills. एखादी गोष्ट करायची ते आपल्याला माहिती असतं, पण ती कशा स्वरूपात करायची, दॅट इज व्हॉट. सो दॅट इज दी सॉफ्ट स्किल्स. ओके सर, मग या दोन्हीतला फरक जो आहे तो लक्षात घ्या. त्यानंतर बघा, हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल याच्यामधलं काय केलेलं आहे
फरक केलेला आहे. तुमच्याकडे शक्य असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण आपण ऑनलाईन पीपीटी बघतोय. दॅट पीपीटी इज नॉट सेव्ड ऑन माय पीसी. इट इज वी आर viewing this online medium through slideshare.com. So there are subject matter expertise, maths, statistics, knowledge, data and technical skills, all that come under hard skills. But your soft skills include problem solving, storytelling, collaboration, curiosity, communication and creativity. तर हे सर्व करण्यासाठी तुम्हाला तुमच्या उजव्या मेंदूकडून जरा मदत घ्यावी लागेल. कारण यातलं जे काय आहे सोशल स्किल्स वापरण्याचा जे काय भाग आहे किंवा तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वापरण्यातला भाग आहे, बरोबर, तुमच्यातलं कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेटिंग ऍबिलिटी वापरण्याचं काम असेल, एखादी समस्या सोडवण्याची जी काही कला आहे, कौशल्य आहे, हे सगळं तुमच्या उजव्या मेंदूचा जो काही भाग आहे तर त्याच्याशी संबंधित आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण पुढचा जे काही व्हिज्युअल आहे ते आपण पाहतोय. तर पुढचं व्हिज्युअल बघा. सॉफ्ट स्किल्स मध्ये काय आहे तर कम्युनिकेशन आहे, देन सेल्फ कॉन्फिडन्स आहे, ट्रस्टवर्दीनेस आहे, इन्क्विजिटिव्हनेस आहे, त्यानंतर क्रिएटिव्हिटी आहे, असर्टिव्हनेस आहे आणि टीम स्पिरिट आहे. तर मला यातलं कोणतंही एक विचारा जे तुम्हाला समजलं नसेल ते मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. आय कॅन एक्सप्लेन इट टू यू इन अ गुड मॅनर. आय कॅन ट्राय माय बेस्ट टू टेल यू or to explain it in a simple way. सांगा तुम्हाला यातलं काय नाही समजलं किंवा काय समजून घ्यायचंय आणखी मला सांगा. मी तुम्हाला आय कॅन गिव्ह यू एक्झाम्पल्स टू. बघा यातलं बघा पहिला जो आहे तो कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण. आणि संप्रेषण हे या पातळीवरचं की जे मला म्हणायचं आहे ते तुम्हाला कळणं, तुमच्यापर्यंत ते प्रभावीपणे मांडू शकणं आणि ते तुम्हाला कळून घेणं. तुम्ही हा भाग म्हणजे फ्रॉम द सेंडर टू रिसिव्हर अँड फीडबॅक फ्रॉम रिसिव्हर टू सेंडर इथपर्यंत येणं, ही तिथे काय होतं कम्युनिकेशन ही प्रक्रिया पूर्ण होईल. बरोबर. त्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे तर सॉफ्ट स्किल्स मध्ये कम्युनिकेशनला अनन्यसाधारण महत्व आहे. इट इज इमेन्सली इम्पॉर्टंट इन सॉफ्ट स्किल्स और लाइफ स्किल्स. Without communication, we cannot achieve the other soft skills or our goals effectively. एवढं महत्वाचं ते मांडलं गेलं पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला काही अडचण आहे का मला सांगा. So please give reply so that we can move forward or we can have some more explanation on this point. सांगा याबद्दल तुम्हाला काही अडचण आहे का किंवा एखादा मुद्दा एक्सप्लेन करण्याची आवश्यकता वाटते का तुम्हाला, यातला समजला नाही किंवा आणखी समजून घ्यायचं आहे. येस ऑर नो, स्पीक अप. म्हणजे टेस्ट देऊन फार दमलायत का तुम्ही, कंटाळा आलाय का टेस्ट दिल्यामुळे. येस सर थोडं रिवाइज करा परत. हा मला तेच तुम्हाला विचारायचं काय रिवाइज करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जे समोर दिसतंय ते रिवाइज करायचं आहे की त्याच्या पाठीमागचं रिवाइज करायचं आहे. व्हॉट इज टू बी रिवाइज्ड सांगा. हे जे तुम्हाला जे व्हिज्युअल्स दिसत आहेत याकडे जर सर तुम्ही आता सांगितलं ते. हो मग मला तेच तुम्हाला म्हणायचं, हे जे व्हिज्युअल्स तुम्हाला समोर दिसत आहेत ना तर ह्या व्हिज्युअल्स कडे जरा थोडस म्हणजे क्रिएटिव्ह माइंड ठेवून बघा. थोडस जरा बघा ना त्याच्यातलं काय दिसतं तुम्हाला. तर इन्क्विजिटिव्हनेस म्हणजे काय तर एक प्रकारचं तुम्ही दूरदृष्टी प्रमाण ठेवलं पाहिजे आणि जरा पुढचा विचार करायला शिकलं पाहिजे, भविष्याचा विचार करायला शिकलं पाहिजे आणि थोडासा सर्जनशील विचार करायला शिकलं पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये सकारात्मकता आपल्याला घेता आली पाहिजे. त्यासाठी असर्टिव्हनेस हे कार्य करणार आहे.
असर्टिव्ह म्हणजे आपण सतत पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे म्हणजे तुमची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्या अर्थाने पॉझिटिव्ह म्हणत नाही मी, तर आयुष्यामध्ये आपण सकारात्मक असलं पाहिजे. दॅट इज व्हॉट, दॅट इज दी मिनिंग ऑफ असर्टिव्हनेस. एम्पथी, आपण एखाद्याला काम सांगितलंय ना, तर ते काम करणारा व्यक्ती कसा काम करत असेल, त्याला कामाला किती वेळ लागत असेल, काय, तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्या व्यक्तीच्या जागी आपल्याला उभं राहावं लागेल आणि त्याला असणाऱ्या जे काही अडचणी असतील त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. बरोबर, ते आपण जाणून घेतल्या पाहिजे. एखाद्या व्यक्तीमध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा त्या क्रिएटिव्हिटीमुळे तो जर सतत बिझी राहत असेल, का बिझी राहत असेल, तर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं की आपण आपल्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कवींचं म्हणजे नामवंत आणि निमंत्रित कवींचं कवी संमेलन आपण घेतलं ऑनलाईन. त्यांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत आले आणि ती एडिटिंग करून त्याचा फायनल व्हिडिओ हा युट्यूबला अपलोड करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. पण हे करत असताना तुमचे म्हणजे जे मुबीन शेख सर आहे तर याच्यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि हे मेहनत घेत असताना त्यांना मी जवळून पाहिलं की याच्यामध्ये ते कशी प्रक्रिया करावी लागते, हाऊ दॅट व्हिडिओ इज टू बी प्रोसेस्ड. बघा, तर हे मी बघितलं, मी काही त्यांना करायला थोडीफार माझ्या ऐपतीनुसार मी मदतही करू लागलो, कारण मला त्यातलं एवढं माहित नाही, पण तरी त्यांनी मला शिकवलं की हे कसं बनवायचं, काय करायचं, त्याच्यामध्ये व्हिज्युअल्स कसे ऍड करायचे, त्याच्यामध्ये मॅटर कसा ऍड करायचा आहे, त्याला 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 आपण म्हणजे मोशन कसं द्यायचं, अट्रॅक्टिव्हनेस कसं बनवायचं, तर हे स्किल्स जे आहे तर ते मला एवढं अवगत नव्हतं, पण तुम्ही पाहिलं की त्या व्यक्तीमध्ये तेवढ्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, काय आहेत आणि त्या व्यक्तीकडून काय घेण्यासारखं आहे हे मला समजलं. तर ही त्या व्यक्तीच्या ठिकाणी मी राहून ज्यावेळेस पाहिलं तर मला ती एम्पथी कळली त्या व्यक्तीमध्ये. आणि कोणतंही काम करायचं म्हटलं तर ते प्रभावीपणे होण्यासाठी त्याला टीम स्पिरिट इज मस्ट, टीम स्पिरिट इज एसेन्शियल. आणि आपल्याला इतरांवरती विश्वास असला पाहिजे, ट्रस्ट वर्दीनेस. बरोबर, आणि हे सर्व असल्याबरोबरच आपल्याला स्वतःवर सुद्धा विश्वास असणं गरजेचं आहे. दॅट इज व्हॉट, दॅट इज सेल्फ कॉन्फिडन्स. बघा, सो कम्युनिकेशन, एम्पथी, असर्टिव्हनेस, टीम स्पिरिट, सेल्फ कॉन्फिडन्स अँड इनक्विजिटिव्हनेस अँड क्रिएटिव्हिटी, ह्या गोष्टीला दिस थिंग्स मॅटर अ लॉट. बघा, सॉफ्ट स्किलची एक डेफिनेशन दिलेली आहे, यू कॅन सिम्पली रीड ऑर वी कॅन स्किप द मॅटर. इंटरपर्सनल ऑर इंटरपर्सनल बिहेवियर्स दॅट डेव्हलप अँड मॅक्झिमाइज ह्युमन परफॉर्मन्स. ज्याच्यामुळे मानवी सादरीकरण एक परफॉर्मन्स आपला वाढतो, एखाद्या गोष्टीतला आपला कल वाढतो, इंटरेस्ट वाढतो, ती गोष्ट करण्याबद्दल सातत्य वाढतं. त्यासाठी जी आवश्यक कौशल्य आहे ते कौशल्य म्हणजे काय, तर इंटरपर्सनल बिहेवियर्स आहेत, आंतरक्रियात्मक आंतर व्यक्ती जे काही प्रकारचे वर्तन आहेत तर त्याला काय म्हटलेलं आहे, सॉफ्ट स्किल्स म्हटलेलं आहे. बघा, सॉफ्ट स्किल्स आर, हे तुमच्याकडे लिहिलेलं असू द्या. बघा, सॉफ्ट स्किल्स आर स्ट्रॅटेजिक टू बी सक्सेसफुल इन पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. तर ती एक प्रकारची स्ट्रॅटेजी आहे किंवा स्ट्रॅटेजिक म्हणजे काय, तर व्यूहनीती स्वरूपाचं आहे. दॅट इज युअर प्लॅनिंग टू बी सक्सेसफुल इन पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. आपल्या व्यक्तिगत आणि आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये आपण यशस्वी ठरण्याची गुरुकिल्ली म्हणजे काय आहे, तर सॉफ्ट स्किल्स आहे. समजलं, समजतंय का, आवाज येतोय का व्यवस्थितपणे, तुम्ही नीट ऐकताय का, सांगा. आर यू गेटिंग दिस ऑर नॉट? हॅलो, आर यू गेटिंग दिस ऑर नॉट? यस सर. मग एवढा वेळ का लागतोय समजून घेतलेलं मान्य करायला एवढा वेळ का लागतो तुम्हाला? म्हणजे तुम्हाला समजलंय की नाही हे मान्य करायला तुम्हाला वेळ लागतोय का, की समजलं की नाही याबद्दल तुम्ही संभ्रमित आहात का? काय म्हणावं, हो म्हणावं की नाही म्हणावं याबद्दल तुम्ही संभ्रमित आहात का?
काय नेमकं, व्हॉट्स द मॅटर. बघा हे एक तुम्ही व्हिज्युअल पाहू शकता आणि बघा यात तुम्हाला काय दिसते. हा आता हे जे पुढचं व्हिज्युअल आहे हे बघा, यात तुम्हाला काय दिसतंय. तर ह्या व्हिज्युअल मध्ये तुम्हाला दिसत असेल की दे आर कोरिलेट्स विथ सम टर्म्स. ते एकमेकाशी संबंधित आहे, त्याचा एक प्रकारची सहसंबंध आहे. लाईफ स्किल्स, इमोशनल इंटेलिजन्स, क्वेश्चन्स, सोशल स्किल्स अँड इंटरपर्सनल स्किल्स. जीवन कौशल्य असतील, भावनात्मक बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर बुद्ध्यांक असेल, सामाजिक कौशल्य असतील आणि आंतर व्यक्तिगत स्वरूपाचे जे काय आहेत कौशल्य, हे सर्व एकमेकाशी काय आहेत, these are all connected to each other. these are interrelated or correlates. एकमेकाशी ते काय आहेत, सहसंबंधित आहेत. बघा सो सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल, तर याच्यामध्ये सॉफ्ट स्किलचा रोल काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला बघावं लागेल. हार्ड स्किल्स जे असतात ते जॉब स्पेसिफिक असतात, एखाद्या जॉबशी संबंधित असलेले, एखाद्या नोकरीशी संबंधित असलेले असे ते असतात. पण सॉफ्ट स्किल्स जे आहेत तर ते काय असतात, दॅट मेक यू डिझायरेबल. तुम्हाला ते विशेष करून काय म्हणतात, तर तुम्हाला ते काही करण्यासाठी ध्येय प्रेरित करतात आणि इथे तुम्हाला ते पात्र बनवतात. म्हणजे इलिजिबल तुम्ही असतात. एखादी डिग्री घेतली, समजा बीएससी कम्प्युटर सायन्सची डिग्री तुम्ही घेतली किंवा बीएससी मध्ये तुम्ही समजा बॉटनी मध्ये तुम्ही बीएससी केली किंवा केमिस्ट्री मध्ये केली, सो दॅट इज युअर जॉब स्पेसिफिक हार्ड स्किल. पण ते करत असताना तुम्ही इतर जे कौशल्य आहे ते तुमच्यामध्ये जर तुम्ही बिनवले असतील, जसं काय अचीवर म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करणारा, यशस्वी होणारा, कायमच तो सक्सेसफुल होणारा अचीवर. लीडर 360 म्हणजे 360 दिवस प्रत्येक अवस्थेमध्ये किंवा प्रत्येक ज्याला आपण म्हणूया क्या काय असेल ते, तर म्हणजे प्रत्येकच परिस्थितीमध्ये आपल्याला लीड करता आलं पाहिजे. चेंज मास्टर, बघा जो बदल आणू शकेल, बदल घडून आणू शकेल असा स्मार्ट थिंकर. बघा जो चांगला आणि सर्जनशील असा विचार करू शकतो असा प्रॉब्लेम सॉल्व्हर, जो समस्या निराकरण करू शकतो, समस्या सोडवू शकतो असा. बघा देन इम्प्रूव्हर, जो सतत काहीतरी इम्प्रूव्ह करत असतो. इनोव्हेटर, नवनवीन आयडिया जो आहे तो नवीन आयडिया वापरणारा, शोधणारा आणि त्याचा काय करणारा आहे, त्याचा प्रसार करणारा. त्याच्याकडे सर्जनशीलता असेल, क्रिएटिव्हिटी, फ्लेक्झिबिलिटी असेल, तो रिजिड नसेल एका स्वरूपाचा, त्यांनी म्हणजे वेळेनुसार त्याला बदल करून घेता येतो स्वतःमध्ये असा. आंतरव्यक्तित्मक त्याच्याकडे कौशल्य आहेत, इंटरपर्सनल स्किल्स आहेत, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, टीमवर्क आहे, इमोशनल आणि कल्चरल इंटेलिजन्स आहे. सो कंटिन्युअस इंटरडिसिप्लिनरी लर्निंग त्याच्याकडे असेल. ह्या गोष्टींचा इथे विचार करावा लागेल. आणि आपल्याला खरंच सॉफ्ट स्किलची गरज का आणि कशासाठी आहे, वाय नीड टू सॉफ्ट स्किल्स, काय गरज आहे सॉफ्ट स्किलची, तर सेल्फ, स्वतःसाठी गरज आहे.
Self means what? An awareness of the characteristics that define the person one he is and wants to become. ज्याला जे बनायचंय किंवा ज्याच्याकडे ऑलरेडी ते आहे, तर त्याची जाणीव त्याला करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे स्वची जाणीव होणं गरजेचं आहे. या जगात जे जे शोध लागले असतील त्यातला अत्यंत महत्वाचा शोध म्हटला तर तो स्वचा शोध अत्यंत महत्वाचा आहे. ज्याला कळलं की आपण काय आहोत आणि आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, त्या व्यक्तीला पुढे जाण्यापासून कोणीच अडवू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही. ऑपॉर्च्युनिटीज अँड अवेअरनेस ऑफ द पॉसिबिलिटीज दॅट एक्झिस्ट. आपल्याला ज्या ज्या शक्यता आहेत किंवा ज्या ज्या संधी आपल्याला पुढे भविष्यात मिळतील याची आपल्याला जाणीव असणं, याचं आकलन असणं गरजेचं आहे. दॅट एक्झिस्ट, द डिमांड्स दे मेक अँड द रिवॉर्ड्स अँड सॅटिस्फॅक्शन दे ऑफर. काय मागणी आहे, आपल्याला कशा प्रकारे आपण ती पूर्तता करू शकतो आणि आपल्याच्या कौशल्याचा वापर कसा करता येऊ शकतो आणि आपण आपल्या कौशल्याच्या जोरावरती समोरच्याचं समाधान कसं करू शकतो. बघा, म्हणजे जॉब फुलफिलमेंटचा जो भाग असतो तो तिथे कसा करता येऊ शकतो, हाही त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. तर SOAR किंवा म्हणजे सॉफ्ट स्किल मधला जो आहे तर तो त्या ठिकाणी ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीचा या ठिकाणी भाग येतो. ऍस्पिरेशन्स. बघा, ऍस्पिरेशन म्हणजे काय, तर दी ॲबिलिटी टू मेक रिअलिस्टिक चॉईसेस अँड प्लॅन्स बेस्ड ऑन साऊंड इन्फॉर्मेशन अँड ऑन सेल्फ ऑपॉर्च्युनिटी अलाइनमेंट. म्हणजे स्वतःला त्या ठिकाणी त्या परिस्थितीत स्वतःला पाहणं, चांगल्या एका परिस्थितीमध्ये स्वतःला इमॅजिन करणं हे महत्वाचं. हे करत असताना वास्तवाचं भान आपलं हरवलं नाही पाहिजे किंवा वास्तवाचं भान हे आपण हे नेहमी ठेवू शकलं पाहिजे. दॅट इज व्हॉट, दॅट इज द रिअलिस्टिक चॉईसेस अँड प्लॅन. जी खरी माहिती आहे त्या माहितीवरतीच आपण काय करू शकतो, त्याचा अर्थ लावता येऊ शकतो. रिझल्ट्स, द ॲबिलिटी टू रिव्ह्यू, ओव्हरकम्स, plan and take action to implement decisions and aspirations, especially at points of transition. हा, about results, the ability to review outcomes. आपल्याला जे याचं आउटकम जे आहे किंवा याच्यातून जे मिळणारं जे निष्पत्ती आहे, काय आपण प्राप्त केलंय हे आपल्याला कळू शकलं पाहिजे, ते मेजरेबल असलं पाहिजे. प्लॅन अँड टेक ऍक्शन टू इम्प्लिमेंट डिसिजन्स अँड ऍस्पिरेशन्स एस्पेशली ऍट पॉइंट ऑफ ट्रान्झिशन. तर आपल्याला त्याच्याद्वारे काहीतरी बोध घेता आला पाहिजे की खरंच आपल्यामध्ये प्रगती होते का किंवा ते आपलं प्रगती आपण साध्य करतोय का, हे आपल्याला समजणं गरजेचं असतं. सो दॅट इज व्हॉट, दॅट इज रिझल्ट ओरिएंटेड असलं पाहिजे, ऍस्पिरेशन्स असलं पाहिजे, ऑपॉर्च्युनिटी आपण घेतली पाहिजे. सो इन ऑर्डर टू SOAR, बघा म्हणजे जो त्यातलं जे अगोदरचं जे होतं बघा, सेल्फ, ऑपॉर्च्युनिटी, ऍस्पिरेशन्स अँड रिझल्ट्स, म्हणजे SOAR. याच्यानुसार त्याचे काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हव्यात. तर अकॅडमिक रूट्स आणि अकॅडमिक विंग्स लक्षात घ्यायला पाहिजे. रूट्सचा अर्थ मुळं, डिसिप्लिन बेस्ड नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. ज्या क्षेत्रात तुम्ही आहात, जो अभ्यास तुम्ही करताय त्याच्याशी संबंधित ज्ञान जे आहे तर त्याचे ते रूट आहेत किंवा त्याचं जे मूळ आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अकॅडमिक विंग्स, द ॲबिलिटी टू एनहान्स
that knowledge and understanding with awareness, self and others, critical thinking, reflective practice. बघा, तर अकॅडमिक विंग आपल्याला त्याचे पंख प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला एक उंची गाठण्यासाठी त्याचं ज्ञान आणि आकलन होणं गरजेचं आहे, जे स्वतःचं आणि इतरांच्या क्षमतांचं, इतरांबरोबर काम करत असताना कुणाला काय जमतं, काय जमत नाही, कुणाचा स्वभाव कसा आहे, कुणाचं वर्तन कसं आहे, हे आपल्याला समजणं म्हणजे अवेअरनेस ऑफ सेल्फ अँड अदर्स. देन क्रिटिकल थिंकिंग, एखाद्या गोष्टीचा सारासार विचार आपला करता आला पाहिजे, विवेकी विचार करता आला पाहिजे. दॅट इज युअर क्रिटिकल थिंकिंग. अँड रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिसेस, आपण अमुक केल्यावर त्याचं काय रिझल्ट येईल, त्याचं काय एक्सप्रेशन असेल, हे समजणं म्हणजे रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिसेस ह्या त्याच्यामध्ये येऊ शकतील. बघा, द स्पेसिफिसिटी ऑफ सॉफ्ट स्किल्स, काय त्याची स्पेसिफिसिटी काय आहे, निश्चितता काय आहे? तर डिसिप्लिन त्यामध्ये येतं, प्लेसमेंट और एम्प्लॉयबिलिटी येते, प्रिपरेशन, आणि लाईफ लॉंग लर्नर्स याचा विचार केला जातो. तर एका फील्डशी रिलेटेड असलेला आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्याबरोबर आपल्याला नवीन ठिकाणी जॉबमध्ये प्लेसमेंटसाठी किंवा एम्प्लॉयबिलिटी म्हणजे जॉब मिळवण्यासाठी त्याचा काय होऊ शकतो, त्याचा फायदा होऊ शकतो सॉफ्ट स्किलचा. आणि जीवनभर आपण काहीतरी नवीन शिकत असतो, म्हणजे 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा नव्यानं काहीतरी शिकत असतो. ते शिकणं, शिकत राहणं हा एक निरंतर प्रवास आहे, किंवा एक आपण ज्याला म्हणतो की अनएंडिंग प्रोसेस आहे. इट्स अ लाईफ लॉंग प्रोसेस ऑफ लर्निंग. तर त्याचे मेन जे काही वर्गीकरण केलेलं आहे, क्लासिफिकेशन, ते पुढे तुम्हाला दिसत असेल बघा. तर इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल. बघा, इंट्रा म्हणजे व्यक्ती अंतर्गत असलेलं, तर व्यक्ती अंतर्गत म्हणजे स्वचं जाणीव होण्यामध्ये, स्व अवेअरनेस, सेल्फ अवेअरनेस, त्यानंतर म्हणजे स्व जाणीव, त्यानंतर सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे स्व व्यवस्थापन, आणि सेल्फ मोटिवेशन म्हणजे स्वयं प्रेरणा. एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला स्वची जाणीव असणं गरजेचं आहे, स्वचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, आणि स्वला आपण प्रेरित करू शकलो पाहिजे, चार्ज करू शकलो पाहिजे. आपल्याला जर समजा एखादा म्हणजे प्रशासकीय अधिकारी बनायचा आहे, किंवा आपण स्पर्धा परीक्षेसाठी जर स्वतःची तयारी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी स्वची जाणीव असणं गरजेचं आहे. आपल्याला स्वचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, आपल्या क्षमतांचं आपण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि सातत्यानं चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी, चांगला अभ्यास करण्यासाठी, स्वतःला सकारात्मक बनवण्यासाठी आपल्याला सेल्फ मोटिवेशन करणं गरजेचं आहे. आपल्या आतून आपण मोटिवेट होणं गरजेचं असतं. बघा, गौतम बुद्ध सांगतात की तुम्हीच तुमचे दिवे व्हा. म्हणजे तुम्हीच स्वतःला काय करा, तर अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा, आणि ती सगळी ऊर्जा, ती सगळी क्षमता तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, आणि तुम्ही स्वतःला मोटिवेट करू शकता. त्यानंतर इंटरपर्सनल म्हणजे इतर व्यक्तींचा ज्यावेळेस संबंध येतो, त्यामध्ये इतरांचं दुःख जाणून घ्या, इतरांच्या वेदना जाणून घ्या, इतरांच्या अडचणी समजून घ्या. दॅट इज व्हॉट टू अंडरस्टँड अदर्स, दॅट इज टू एम्पथाइज विथ देम. बघा, नुसती सिंपती देऊ नका, तर आपण त्या ठिकाणी असलो तर काय करू, किंवा काय आपला त्रास होईल हे समजून घ्या. अँड मॅनेजिंग रिलेशनशिप, त्यांच्याशी नातेसंबंध जे आहे, किंवा एक सहसंबंध जो आहे, तो प्रस्थापित करा. चांगल्या प्रकारचं एक हेल्दी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. बघा, EQ म्हणजे जे काही इमोशनल क्वेश्चन्स आहेत, बघा, म्हणजे भावनिक जो काही प्रकारचा बुद्ध्यांक आहे, म्हणजे भावनांक आहे, आपल्याकडे असला पाहिजे. सोशल अवेअरनेस महत्वाची, समाजामध्ये आपण सामाजिक जाणीव असणं गरजेचं आहे, स्वची जाणीव महत्वाची आहे. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे त्याला नियमितता असणं गरजेचं आहे. रिलेशनशिप मॅनेजमेंट महत्वाचं आहे. बघा, पुढचंही तसंच आहे की इमोशनल इंटेलिजन्स मध्ये अंडरस्टँडिंग इमोशन्स, युझिंग इमोशन्स, मॅनेजिंग इमोशन्स अँड परसिव्हिंग इमोशन्स. भावना समजून घ्या. भावनांच्या पातळीवरती आपण काय करू शकलं पाहिजे, आपलं आकलन वाढवू शकलं पाहिजे. हा यामध्ये आपल्या अंडरस्टँडिंगचा भाग होऊ शकतो. आपण इतरांना समजून घेण्यात कमी नाही पडलं पाहिजे, किंवा आपण इतरांना समजून घेण्यात समर्थ आहोत का, हा विचार आपण करू शकलो पाहिजे.
ऍक्शन, पर्सनल डेव्हलपमेंट. आता हे सगळं तुमच्यासाठी काय आहेत, दॅट इज एसेन्शियल अँड दॅट इज इमेन्सली इम्पॉर्टंट फॉर यू ॲज युअर पर्सनॅलिटी. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये यांना अनन्यसाधारण महत्व आहे. ऍक्शन, बघा, एखादी कृती, वर्क ऑन अचिव्हिंग युअर पर्सनल डेव्हलपमेंट गोल्स. तुमचे जे काय तुम्हाला गोल्स मिळवायचं, ध्येय प्राप्त करायचं आहे, तर त्या ध्येय प्राप्तीवर तुम्हाला काहीतरी कृती करावं लागेल. विदाउट ऍक्शन द गोल इज नॉट बिंग अचीव्ड. मिळेल का सांगा? काही न करता तुम्ही म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हाल का? स्पर्धा परीक्षा तुम्हाला यश मिळेल का? मला सांगा. तुम्हाला जॉब मिळेल का काही न करता? मिळेल का सांगा मला? समजा 12 नाही वर्ष सर. ठिकाणी बसले, 12 वर्षाचं तप केलं आणि तुम्हाला एखादा जॉब मिळाला किंवा एखादं तुम्ही त्या पदापर्यंत गेले, असं होईल का? नाही. तर तप करणं हे वेगळ्या अर्थानं ठीक आहे, पण इथे आपल्याला काहीतरी कृती करावं लागेल, तशी ज्ञान साधना करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. बरोबर. त्यानंतर सेल्फ अवेअरनेस, बघा, सेल्फ असेसमेंट, स्वचं आपण काय करू शकलं पाहिजे, मूल्यमापन केलं पाहिजे. आपल्याला इतरांपेक्षा म्हणजे इतर जणांपेक्षा आपण स्वतःला चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. स्वतःला नीट समजून घ्या. लर्न अबाउट युअर स्किल्स, पर्सनॅलिटी अँड इंटरेस्ट. तुमचे कौशल्य काय आहे, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे आणि तुमचे कल कशामध्ये आहे, तुमची आवड कशामध्ये आहे, हे तुम्ही प्रकर्षाने समजून घ्या. त्यानंतर सेल्फ डिस्कव्हरी. डिस्कव्हरीचा अर्थ कळतं का तुम्हाला? कुणाला कळत नाहीये सांगा? कोण आहे त्याला डिस्कव्हरी कळत नाही? अहो, कोण आहे त्याला स्वतःच शोध कळत नाही? स्वशोध, डिस्कव्हरी शब्दाचा अर्थ कोणाला कळत नाही? सर्वांना कळतंय का ते? सेल्फ डिस्कव्हरी कळतंय का सर्वांना? अहो, कळतंय का मी काय म्हणतो ते? काजल, शिवाली, विशाल, वृषाली, कळतंय का मी काय म्हणतो ते? हॅलो. मी तुम्हाला विचारतोय, हे मी जे सांगतोय तुम्हाला ते समजतंय का? येस ऑर नो? येस. किती टक्के समजतंय? इन पर्सेंटेज सांगा मला. किती टक्के समजतंय? थोडं जरा पर्सेंटेज वाढवा, थोडं जरा कॉन्सन्ट्रेशन वाढवा. ओके. आणि हे जे चाललंय ते सर्व तुमच्यासाठी चाललेलं आहे. गोल सेटिंग, ध्येय तुमचं निश्चित करा, ते गरजेचं आहे. डेव्हलप शॉर्ट टर्म अँड लाईफ टाइम गोल्स टू टर्न युअर विजन इनटू रियालिटी. जे आपलं स्वप्न आहे ते सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? गोल सेट करावं लागेल, तुमचं ध्येय निश्चित करावं लागेल. ध्येय 2 प्रकारचं तुम्हाला निश्चित करावं लागेल. एक अल्पकालीन स्वरूपाचं शॉर्ट टर्म गोल आणि दुसरं जे आहे ते लॉंग टाइम गोल. हे दोन्ही तुम्हाला काय करावं लागतील? सेट करावे लागतील. आणि त्याच्या अगोदर स्वचा शोध लागणं गरजेचं आहे. स्वतः पुढे आपण जरा शोधा. काही जण कुठं हरवले ते काही कळतच नाही, बरोबर ना? तर ती स्वतःला सापडा की आपण कुठे आहोत, काय आहोत, आपण भानावर आहोत का? तर हे भान हरवलेली काही पिढी आपल्या समोर आपल्याला दिसते, तर तसं होऊ नये. आयडेंटिफाय स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस बाय सेल्फ असेसिंग युअर स्किल. स्वतःच काय करा? मूल्यमापन करा. स्वतःला स्वतः शोधा आणि मग